बाप रे! आज जे आमच्यासोबत झाले ते आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही अनुभवलं. ते पुढे सांगतेस. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. सर्वांना बाय करून भेटून आम्ही निघालो. बाहेर आल्यानंतर भूक तर लागलेलीच, तेवढ्यात आम्हाला शिवराज ढाब्याची नेमप्लेट दिसली. म्हणून विचार केला, एवढे दिवस इथे राहून शिवराज ढाब्याची फेमस अख्खा मसूर नाही खाल्ला तर चलो, जाता जाता टेस्ट करून जाऊ. ह्यानंतर कधी येते कराडला काय माहीत, म्हणून तिथे जाऊन जेवण करून घेतले आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. लांबचा प्रवास असल्यामुळे मागे आम्ही छान गादी टाकून घेतलेली, त्यामुळे बाबू पण छान झोपतो आणि त्याला मांडीवर घेऊन मी पण थकत नाही. तो छान झोपलेला. तोपर्यंत आले सातारा. आम्ही सातारा त्यांच्या फ्रेंडकडे गेलेलो त्यांना भेटायला आणि साताऱ्याचे कंदी पेढे घ्यायला, पण गडबडीत शूट करायचेच विसरले मी. त्यांच्या घरून निघालो तेव्हा थोडा थोडा पाऊस सुरू झालेला, पण आम्ही एक 10 ते 15 मिनिटाच्याच अंतरावर आल्यानंतर सुरू झाला गारांचा पाऊस. पण ह्या साध्या गारा नव्हत्या, तर खूप वारे आणि त्यासोबत मोठमोठ्या गारा असा सुरू होता पाऊस. आम्ही दोघेही खूप घाबरलेलो. आमच्यापेक्षा बाबूची आम्हाला खूप काळजी वाटत होती आणि दोघांचीही हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे काय करावे काही समजेना. गाडीवर दणदण गारा आदळत होत्या. त्यावेळेस असे वाटत होते की गाडीच्या काचा फोडून त्या आतमध्ये येतात की काय. बाप रे! आम्ही दोघेही भगवंतांचे नामस्मरण करत गाडी साईडला घेतली. आम्ही रिटर्न त्यांच्या फ्रेंडकडे जायचा प्लॅन केला, पण तेवढ्यात पाऊस थांबला आणि पुढचा अंदाज घेत आम्ही निघालो आणि फायनली 9:30-10 पर्यंत आम्ही घरी पोचलो. तेव्हा कुठे जीवात जीव आला आमच्या. फ्रेश होऊन लगेच जेवण करून घेतले, कारण उद्या सकाळी लवकर आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासाला निघायचे होते. तुमच्यासोबत असे झाले आहे का कधी, ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.